हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय जी न्यू ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमधून. त्यालाच आपण म्हणतो सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे, जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याकडून काही मिस्टेक होणार नाही. आणि ही 670 व्हॅकंट पोस्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, 2019ला पण ही ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. त्यानंतर ही आता 2023मध्ये जाहिरात आली आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या फॉर्म भरण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून जर तुम्ही फॉर्म भरता कुठल्या पण गव्हर्मेंट एक्झामचा, तर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि तिथे जर तुम्ही मिस्टेक केल्या, समजा तुमचं सिलेक्शन झालं ह्या पोस्टसाठी. आता समजा आपण ही एक्झाम घेतली, ह्या एक्झाममध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन वगैरे ज्या पुढच्या प्रोसेस असतात सिलेक्शन नंतरच्या, पोस्ट निघाल्यानंतरच्या, तर तिथं तुम्हाला काही अडचण नाही आली पाहिजे. कारण की आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट, ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला विचारतात. जर तुम्ही फॉर्म फिलअप करताना तेच डॉक्युमेंट अपलोड केले आहेत की नाही, EWS सर्टिफिकेट म्हणा, आता EWS वगैरे त्याचा खूप इश्यू चालला आहे, त्याचं तुम्ही कोणत्या इयरचं अपलोड केलं आहे. परत जे ID प्रूफ लागतं आपल्याला फिमेलसाठी, फिमेल रिझर्वेशन लागतं की नाही लागत, त्या रिलेटेड जे डॉक्युमेंट आपण अपलोड करतो. आत्ता फॉर्म फिलअप करताना जी पण आपण इन्फॉर्मेशन भरतो, भले ती आधार कार्डचा नंबर असू किंवा आपलं स्वतःचं नाव जरी असू, तुमचं नाव जे काही असेल, नेम, फादर्स नेम, सरनेम, त्याच्यामध्ये थोडं जरी मिस्टेक असली ना नावामध्ये, तरी पण इन फ्युचर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर खूप इश्यू येतो. तुम्हाला बॉन्ड वगैरे करावा लागतो किंवा परत ते सगळं क्लिअर वगैरे करावं लागतं. त्यामुळे हा जो फर्स्ट स्टेप असते ना कुठलीही एक्झाम देण्याच्या अगोदर फॉर्म फिलअप करण्याची, तर ती खूप इम्पॉर्टंट स्टेप असते. त्याच्यामुळं 5 का 10 मिनटाचा जरी व्हिडिओ असला ना, तरी पण तो काळजीपूर्वक बघा, जेणेकरून इन फ्युचर जर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस असतील. मला वाटतं सगळ्यांनीच आता ह्या संधीचा चांगला फायदा घ्या. आणि जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर तुम्हाला इन फ्युचर काही त्रास नको व्हायला, किंवा तुमची काही मिस्टेक किंवा एक स्मॉल मिस्टेकमुळे तुमचं पद, तुम्हाला ती पोस्ट भेटली म्हणजे रिजेक्ट होईल, असं नको व्हायला. ठीक आहे, तर आपण हा कंप्लीट व्हिडिओ बघू आणि तुम्ही पण कंप्लीट व्हिडिओ बघा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की मागे पण मी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या रिलेटेड पण व्हॅकन्सी आल्या होत्या, तेव्हा पण व्हिडिओ टाकला होता. तर काय होतं, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे किंवा बेल आयकॉनला प्रेस केलं नाही आहे, तर जे पण मी न्यू अपडेटमधले व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आणि मिस होऊन जाते ती तुमची अपॉर्च्युनिटी. कारण की एक स्पेसिफिक डेट दिलेली असते कुठल्याही फॉर्म भरण्याचा. तर त्या डेटमध्ये तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्ही व्हिडिओ नंतर बघून पण काही फायदा नाही त्याचा, बरोबर ना. सो जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन असाल, तर जे पण काही अपडेट व्हॅकन्सी रिलेटेड येतील, गव्हर्मेंट एक्झाम रिलेटेड येतील किंवा स्टडी रिलेटेड येतील, तर ते तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. ठीक आहे, आता आपण सुरू करूया. तर ही करंटली आजच त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. काल त्यांचं नोटिफिकेशन पण आलं होतं. ठीक आहे, तर आपण फक्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघणार आहे, जे की तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट ही 670 जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. परत त्याची जी लिंक आहे फॉर्म फिलअप करण्याची, ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. म्हणजे https://swd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज फिलअप करायचा आहे. स्टार्ट डेट आहे 21/12/2023, म्हणजे आजपासूनच, आणि 10/1/2024 ही त्याची लास्ट डेट आहे. तुम्हाला वाटतं की ठीक आहे, अजून भरपूर टाईम आहे, आपण लास्ट डेजमध्ये फॉर्म फिलअप करायला स्टार्ट करतो. पण त्याने काय होतं, 2 लॉस होतात. जर तुम्हाला पुणे लोकेशन पाहिजे आपल्या सेंटरसाठी, तुम्ही पुणेमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही लेट फॉर्म फिलअप करताय, तर तुमचं ज्या सीट फिलअप होतात ना त्या सेंटरमधल्या, तर त्या लवकर फिलअप होऊन जातात आणि तुम्हाला जरी म्हणजे
सेंटर दुसरीकडे आलं, पुणे सोडून कोल्हापूर किंवा पुण्यापासूनच खूप दूर आलं, तर जेव्हा एक्झाम असते ना, तर त्या पिरियडमध्ये आपली खूप धावपळ होती, की म्हणजे आता आदल्याच दिवशी ट्रॅव्हल बुक करा किंवा मग दूर जा किंवा ते सगळं मॅनेज करा. मग त्याच्यात एक दिवस आपला जातो. पेपरचा आदला दिवस खूप इम्पॉर्टंट असतो. मग एक दिवस आदला जाण्यापेक्षा जर लवकर फॉर्म भरला, सगळे डॉक्युमेंट सगळे क्लिअर केले, काही इश्यू नाही आले, तर मोस्ट चान्सेस असतात की तुम्ही जे सेंटर फर्स्ट प्रेफरन्सला दिलं आहे, तर तेच सेंटर तुमच्या एक्झामसाठी अलाउड करतील ते. हे चांगले चान्सेस असतात. टाईम वाचतो, हॅरेसमेंट वाचते, जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे करण्याची एक्झाम पिरियडमध्ये. ठीक आहे, त्यासाठी म्हणते आहे 21पासनं आजपासनं सुरू झालं आहे, तर डिसेंबरमध्येच फॉर्म फिलअप करून घ्या. जानेवारीमध्ये जाऊ नका. जानेवारीमध्ये फुल स्टडी स्टार्ट करून द्या. ठीक आहे, विदिन 1 ऑर हाफ म्हणजे 1 ते दीड महिन्यामध्ये एक्झाम असू शकते. सो डेट लक्षात ठेवा, 21/12/2023 ते 10 जानेवारीपर्यंत ही आपण फॉर्म फिलअप करू शकतो. ओके. हां, मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. परत त्यांनी तेच सांगितलं आहे. आणि काय होतं, अजून एक लॉस होतो जर तुम्ही लेट फॉर्म फिलअप केला तर. लेट म्हणजे समजा 5 जानेवारीनंतर तुम्ही स्टार्ट केलं आहे फॉर्म फिलअप करायला, तर इश्यूज येतात, नेटवर्क इश्यूज येतात, साईट लोडिंगचे प्रॉब्लेम येतात, आणि जे पेमेंट असतं तर पेमेंटमध्ये पण खूप एरर येतो. सो मोस्ट ऑफ पेमेंटचे इश्यूज येतात. त्याच्यामुळे ते अवॉइड करायचे असेल ना, तर त्याच्या आधीच फॉर्म भरा. लास्ट डेटला फॉर्म फिलअप करू नका. ओके. आणि हॉल तिकीट तुम्हाला 7 दिवस अगोदर येईल परीक्षेच्या. आता जागा किती आहे? वेतन श्रेणी बघा, S15 चालू होणार आहे 41,800 ते 1,32,300. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. आणि ग्रुप बीची पोस्ट आहे ही, क्लास 2ची पोस्ट आहे, आणि 670 पदांसाठी क्लास 2ची पोस्ट, आणि सॅलरी पण खूप चांगली आहे. सो नक्की याचा फायदा घ्या, चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आहे. ओके. आता या वॅकन्सीज आहेत. ओपनसाठी 164 आहे, EWSसाठी 44 आहे. टोटलच मी काउंट करते आहे. ठीक आहे, तुम्ही व्हॅरिएशन बघू शकाल की बाकीच्या कास्टसाठी कोणकोणत्या जागा आहेत. ओके, खूप डिटेल पद्धतीने त्यांनी दिलं आहे. आपण इम्पॉर्टंट बघू की आपल्या 670 जागा आहेत टोटल. आणि मोस्ट ऑफ काय करायचं की जागांवरती जाऊ नका. भले एक जरी पोस्ट असेल ना, तरी पण तुम्ही फॉर्म फिलअप करा. आणि फॉर्म फिलअप करताना यार माझ्या कास्टच्या तर एवढ्याच जागा आहेत, माझ्या कास्टच्या तर म्हणजे महिलांसाठी तर एवढ्याच जागा आहेत, तसा विचार करून फॉर्म फिलअप करू नका. मला म्हणजे कुठल्या पण एक्झामचा फॉर्म फिलअप करताना डोक्यात 2च गोष्टी असल्या पाहिजे की पहिले मी एलिजिबल आहे की नाही ती गोष्ट, आणि दुसरं म्हणजे की सिलेबस काय आहे, मला कवर होईल का नाही, आणि मी करू शकतो की नाही. स्वतःवरती विश्वास असला ना तर तुम्ही करू शकशाल. ह्या 2 गोष्टी. जर तुम्ही पोस्टमध्ये जाशाल की यार एकच पोस्ट आहे, 2च पोस्ट आहे, बाकीची मुलं खूप स्टडी करतात, खूप म्हणजे कॉम्पिटिशन आहे, असा विचार करून करशाल ना, तर खूप साऱ्या वॅकन्सी येऊ दे, 1 येऊ दे, 2 येऊ दे, तरी पण तुमचं होणार नाही. सो व्हॅकन्सीकडे नका जाऊ, डायरेक्ट एक्झाम अटेम्प्ट करायची, इलिजिबल आहे की नाही, आणि काय म्हणतात आपलं, हां, सिलेबस काय, पॅटर्न काय, तो समजून घ्यायचा. ठीक आहे. फीज आहे ओपनसाठी 1000 रुपये, आणि बाकीच्यांसाठी 900 रुपये. आपल्याला रिफंड करता येत नाही, नॉन रिफंडेबल आहे. ओके. हां, बाकीचं मी पुढचं सांगते तुम्हाला. अर्ज करण्याची पद्धत, ती लिंक तुम्हाला सांगते तेवढीच आहे. आणि पेमेंट सक्सेसफुल झालं हा मेसेज आल्याशिवाय तुमचा फॉर्म फिलअप होणार नाही. फक्त रजिस्ट्रेशन करून सोडून द्यायचं नाही. रजिस्ट्रेशन आणि पेमेंट सक्सेसफुल हे जर कंप्लीट फुल प्रोसेस झाली तरच तुमचा फॉर्म फिलअप होतो आणि सबमिट होतो. तुमचं हॉल तिकीट जनरेट होऊ शकतं. त्याच्याशिवाय तुमचं फक्त रजिस्ट्रेशन केलं म्हणजे फॉर्म सबमिट झाला असं होत नाही.
सो याची पण काळजी घ्या. ठीक आहे. परीक्षेचे स्वरूप आणि पात्रता त्यांनी सांगितली आहे. तर जाहिरातीमध्ये जे पण नमूद पात्रता आहे त्याच्यासाठी उमेदवार पात्र असला पाहिजे, म्हणजे त्याचा डिप्लोमा असला पाहिजे आणि डिग्री पण चालू आहे, डिग्री पण ॲप्लिकेबल आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, म्हणजे MCQs टाईप. ओके. आणि मिनिमम 45% मार्क्स असले पाहिजे त्याला एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी. 1/4 निगेटिव्ह मार्क्स आहे, म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे. सो केअरफुली म्हणजे एक्झाम अटेम्प्ट करताना खूप केअरफुली विचार करावा लागणार आहे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना, ऑप्शन चूज करताना. ठीक आहे. लिंक दिली आहे त्यांनी परत. ठीक आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये 10 क्वेश्चन असणारे 20 मार्क्ससाठी, इंग्लिशमध्ये 10 क्वेश्चन असणारे 20 मार्क्ससाठी, GSसाठी 10 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी. म्हणजे जो पण नॉन टेक्निकल पार्ट आहे त्याच्यामधले सगळे 10-10 क्वेश्चन असणारे. टोटल 40 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे असणारे, मराठी व इंग्लिश. ठीक आहे. 20-20 मार्क्ससाठी. आणि जो आपला टेक्निकलचा पार्ट आहे 60 क्वेश्चनचा, तर तो आहे 120 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये सगळं टेक्निकलचं विचारलं जाणार आहे. ठीक आहे. सो टोटल क्वेश्चन 100 असणार आहे 200 मार्क्ससाठी आणि 120 मिनटं आहे, 2 तास आहे ॲवेलेबल. ठीक आहे. नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहे. हां, आता वय कोण इलिजिबल आहे, एज रिक्वायरमेंट पण, एज क्रायटेरिया पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किती पाहिजे? 19 वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापेक्षा, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 19 ते 38 वर्ष हे इम्पॉर्टंट आहे. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षांपर्यंत आहे आणि पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे. हां, शैक्षणिक अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरिया सांगितलं आहे त्यांनी. तर मी सांगितलेलं तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्री. ज्यांचं डिप्लोमा झालं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून आणि डिग्री झाली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून, हे दोन्हीही हा फॉर्म फिलअप करू शकता. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आता अपडेट होत आहे, कारण की अगोदर फक्त डिप्लोमा इलिजिबल असायचा, आता डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीही इलिजिबल केलेत. ठीक आहे. आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट, नॉन क्रिमिनलमध्ये जर मोडत असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. महिलांसाठी आरक्षित 6वा पॉईंट बघा, महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास, म्हणजे फिमेल रिझर्वेशन म्हणून त्याला बेनिफिट घ्यायचं असेल फिमेलला, तर त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी क्रिमिनल म्हणजे नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, म्हणजे त्याचं सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. आणि EWSसाठी काय क्रायटेरिया आहे? जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक, तो त्यांचा जो क्रमांक आहे तो 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2019 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. ह्या ड्युरेशनमधलं तुमचं EWS सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. आणि इथे पण त्यांनी 10वा पॉईंट पण बघा,
की अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले म्हणजे एक ऑथराइज्ड ऑफिसर व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सो हे पॉईंट लक्षात ठेवा फॉर्म फिलअप करताना. आता आपण सिलेबस बघू. डिप्लोमासाठी डिप्लोमा लेवलचा सिलेबस आहे, हे नोटीस करा. डिग्रीचा वेगळा असतो, थोडा हार्ड असतो. डिप्लोमा लेवलचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट आहे. काय काय सब्जेक्ट आहे आपण ते बघू. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, नंतर रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट RCC. त्याच्यामधलं 2 मेथड्स असतात, WSM म्हणजे वर्किंग स्टेट मेथड आणि हे लिमिट स्टेट मेथड. तर याच्यामध्ये लिमिट स्टेट मेथडमधलंच टॉपिक विचारले जाणार आहे. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ठीक आहे, म्हणजे हायड्रोलॉजी. नंतर हायवे इंजिनिअरिंग म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, ठीक आहे. नंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर अँड टेक्निक्स, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजे एन्व्हायरमेंटच रिलेटेड, ठीक आहे, किंवा सॅनिटेशन वगैरे तो पार्ट. नंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारणार आहे 60 क्वेश्चनमध्ये, ठीक आहे. त्याला आहे 120 गुण. नंतर इंग्लिशमध्ये काय काय विचारतील तर सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड म्हणजे सिनॉनिम, अँटोनिम्स, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामरच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील. नंतर इडियम्स अँड फ्रेजेस, नंतर पॅसेज असेल, ठीक आहे. असे टोटल 10 क्वेश्चन हे इंग्लिशवरती असतील. नंतर मराठीमध्ये पण सेमच पॅटर्न, पॅसेज, म्हणी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्या रिलेटेड, ठीक आहे. त्याचे पण 10 क्वेश्चन असतील, 2 मार्क्स. नंतर GSमध्ये काय असेल, करंट अफेअर, वर्ल्डचं पण असेल ॲज वेल ॲज इंडियन हिस्ट्री. स्पेशली जर जिओग्राफीमध्ये विचारणार असेल तर महाराष्ट्राचा भूगोल विचारतील ते. नंतर इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र वगैरे त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील. नंतर पर्यावरण, एन्व्हायरमेंट रिलेटेड काही क्वेश्चन असतील, ठीक आहे. तर टोटल GSचे 10 क्वेश्चन असतील, प्रत्येकी 2 मार्क्ससाठी. असे टोटल 40 क्वेश्चन हे नॉन टेकचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये हे राहिलं बुद्धिमापक चाचणी म्हणजे जनरल स्टडीज. त्याच्यामध्ये येतं ॲप्टी येतं किंवा रिझनिंग येतं. सर हे दोन्ही टाईपमध्ये ते विचारू शकता, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. जर TCS असेल घेणार तर ते ॲप्टिट्यूड रिलेटेड जास्त क्वेश्चन विचारतात आणि जर IBPS घेणार असेल तर रिझनिंग रिलेटेड जास्त क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. तर समजून घ्या पॅटर्न काय असतो काय नाही, ठीक आहे. तर आपण हा व्हिडिओ इथेच एंड करू. आपला ओव्हरऑल आपण समजून घेतलं आहे की वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमध्ये काय सिलेबस असणार आहे, कसे एक्झाम असणार आहे, फॉर्म फिलअप कसा करायचा आणि जे पण फॉर्म फिलअपमधला डाटा आहे, तुमचं नेम झालं, रजिस्ट्रेशन झालं किंवा बाकीचे अपलोडिंग झाले डॉक्युमेंट, तर ते प्रॉपर अपलोड करा. त्याच्यामध्ये मिस्टेक करू नका. नाव वगैरे तुमचं नाव व्यवस्थित टाका आणि फॉर्म फिलअप करताना तो पेमेंट सक्सेसफुल दाखवते की नाही ते प्रॉपर चेक करा. कारण की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्याशिवाय तुमचं फॉर्म सबमिट होत नाही. सो ते पण प्रॉपर एकदा फॉर्म सबमिट केला तरी पण प्रॉपर एकदा परत चेक करा वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून की पेमेंट सक्सेसफुल दाखवतं आहे की नाही, ठीक आहे. आणि रजिस्ट्रेशन ID वगैरे ते प्रॉपर कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. ज्या तुमच्या प्रॉपर नोटबुक वगैरे ज्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करता तिथं सेव्ह करून ठेवा. कारण की जेव्हा तुमचं हॉल तिकीट जनरेट होतं तर तेव्हा तुम्हाला ID वगैरे लागतो आणि तो जर तुम्ही कुठं सेव्ह करून ठेवला नसेल तर तो लगेच सापडत नाही. ॲक्च्युली ते म्हणजे आपल्याला नोटिफाय करतातच मेसेज वगैरे करून, पण
आय डी वगैरे सेंड करत नाही, तर तो मेलमध्ये असू शकतो किंवा तुमच्या मेसेजमध्ये असू शकतो. पण तुम्ही जर स्वतःच्या नोटबुकमध्ये जर सेव्ह करून ठेवला तर तुम्ही इझिली लगेच तो टाईप करून आपलं हॉल तिकीट वगैरे ते काही असेल तर ते बघू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.